शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना थांबवणं हेच आपलं लक्ष्य। नागपुरातल्या बैठकीत अमित शाह यांचा भाजप पदाधिकाऱ्यांना कानमंत्र। मराठवाडा आणि विदर्भातल्या पदाधिकाऱ्यांशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा नागपुरात संवाद। तर निवडणुकीच्या प्रचारासाठी नितीन गडकरी मात्र जम्मू काश्मीरमध्ये। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाच्या तपासासाठी सीआयडीचं पथक मुंब्रा पोलीस ठाण्यात। घटनास्थळाची फॉरेन्सिक टीमकडून पाहणी। अक्षयचं पोस्टमॉर्टमही पूर्ण। बदलापूर नराधमाच्या एन्काउंटर नंतर देवाचा न्याय हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये। भाजप नेत्यांकडूनही उल्लेख। तर दिघे स्टाईलनं न्याय झाल्याची शिंदेंच्या नेत्यांची प्रतिक्रिया। एन्काउंटर करून कुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय, ठाकरेंच्या शिवसेनेचा सवाल। महाराष्ट्राची जनता येत्या निवडणुकीत दुसऱ्या शिंदेंचा राजकीय एन्काउंटर करेल, राऊतांचा घणाघात। अक्षय शिंदेला पोलिसांनी ठोकलं पण एन्काउंटर विरोधकांचं झालं। आशिष शेलारांचा पलटवार। पवार ठाकरे पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही हल्लाबोल। सुखदुःखात एकमेकांकडे जाणारच शरद पवारांबद्दल अजित पवारांनी एबीपी माझावर व्यक्त केली भावना। पवार कुटुंब एकच असल्याच्या शरद पवारांच्या वक्तव्यानंतर अजितदादांचंही मत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।